पूरग्रस्त डहाणूसाठी एकनाथ शिंदेंची मोठी मदत. 13 जेट स्प्रे गाड्या आणि 200 सफाई कर्मचारी स्वच्छता मोहिमेसाठी दाखल. पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीनंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू शहर आणि परिसरातील स्वच्छतेसाठी मोठी मदत पाठवली आहे. त्यांच्या निर्देशानुसार 5 मोठ्या जेट स्प्रे गाड्या, 8 लहान जेट स्प्रे गाड्या तसेच 200 सफाई कर्मचारी डहाणू दाखल झाले असून शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये चिखल, कचरा आणि साचलेलं पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर स्वच्छता यंत्रणा तातडीनं कार्यान्वित करण्यात आलेली असून रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि पूरग्रस्त परिसरातील चिखल हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. यावेळी शिवसेना शिंदेगट पालघरचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित, डहाणू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अक्षय गुडघे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी स्वच्छता मोहिमेची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. दरम्यान पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत डहाणूतील पूरस्थितीत झालेल्या नुकसानीची माहिती, नागरिकांच्या अडचणींचा इतिहास सविस्तर आढावा दिला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना आवश्यक ते सर्व सहकार्य करता येईल तसेच प्रशासनाच्या माध्यमातून मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल असे आश्वासन दिले. या पुरानंतर परिस्थितीत स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नागरिकांकडून या तातडीच्या मदत कार्याचे स्वागत करण्यात येत आहे. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून डहाणू शहर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आपण शासन दरबारी पाठपुरावा करणं आवश्यक आहे. बरोबर असं प्रकार हो हो साहेब, तुमचा खूप खूप धन्यवाद. कारण आता इकडे सगळेच आहेत, आम्ही सर्व यंत्रणा, प्रशासनाची यंत्रणा सुद्धा कामाला लागलेली आहे. आणि हो आलंय एक मिनिट जवळजवळ 150-200 माणसं त्यांनी पाठवलेली आहेत. काही गाड्या इथे आलेल्या आहेत, टोटल 10 गाड्या येणार आहेत. काही गाड्या मार्गावर आहेत, त्यांना पाणी भरून रस्त्या साफ करण्याचं काम ते करणार आहेत. मग त्याला 1 दिवस लागून दे, 2 दिवस लागून दे. तर सर्व विभागातील लोकांना माझी विनंती आहे की त्याने आपापल्या विभागातील रस्ते व्यवस्थित त्यांच्याकडून करून घ्यावेत. आणि हे नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे, पण शिंदेसाहेबांचा हा जो मदतीचा हात आहे हा विसरून चालणार नाही. त्यांनी मोठ्या दिलदारपणे स्वतःहून ही मदत जी केलेली आहे त्याबद्दल डहाणू नगरपालिकेच्या सर्व नागरिकांतर्फे, नगराध्यक्षांतर्फे त्यांचे धन्यवाद. तसेच ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी पंचनामा करायला सुरुवात झालेली आहे. काही सामाजिक संस्था असं म्हणत आहेत की आम्ही पंचनामे करू, तशा पंचनामाला काही अर्थ नाही आहे. नगरपालिकेकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून किंवा तहसीलदाराकडून जे पंचनामे होतील तेच व्हॅलिड धरले जातील. शासन त्याला जी काही मदत, अर्थसहाय्य असेल किंवा कुठल्या वस्तूच्या स्वरूपात सहाय्य असेल ते पंचनामेच व्हॅलिड धरले जातील. त्यामुळे लोकांनी असा गैरसमज करू नये. गव्हर्नमेंटकडून आलेला असेल तोच पंचनामा ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे ज्यांना नुकसान झालेलं आहे त्या सर्वांनी त्यांचं प्रूफ त्या पंचनाम्याबरोबर द्यायचं आहे. सर्वांना मदत देण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करतं आहे. आपण शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सर्वांना मदत मिळेल असं बघू आणि आपण सर्व या कामाला सहकार्य कराल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. की गेल्या 2 दिवसांपासून जो पाऊस चालू होता डहाणू तलासरीमध्ये, याच्यामध्ये प्रचंड जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. व्यापारी असतील, बागायतदार असतील, शेतकरी असतील, आदिवासी भागातील ग्रामीण भाग असतील, प्रचंड दयनीय अवस्था आहे. जिकडे लोकांच्या घरामध्ये 8-8 फूट पाणी शिरलं आणि केवळ पाणी आपटल्यानंतर, कमी झाल्यानंतर जो काही तिकडे चिखलाचं साम्राज्य आहे ते बघून खरोखरच एक विदारक परिस्थिती ह्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी भागामध्ये आहे. परंतु आज प्रशासनही कामाला लागलं आहे, जिल्हा प्रशासनही कामाला लागलं आहे, यासोबत सगळे लोकप्रतिनिधी कामाला लागले. पण यासोबत मला विशेष आभार व्यक्त करायचे आहेत महाराष्ट्राचे नेते आणि या उपमुख्यमंत्री जे अशा कुठल्या संकट काळामध्ये नेहमी तत्पर असतात. त्यांना काल रात्री 1-1.5 वाजता फोन केल्यानंतर त्यांनी रात्री 1.5 वाजता तिकडनं पूर्ण रात्रीमध्ये यंत्रणा हलवून आज ठाणे महानगरपालिकेच्या 20 जेट स्प्रे पंपच्या गाड्या आणि जवळपास 250
सफाई कर्मचारी त्यांनी ह्या संबंध डहाणू शहर आणि ग्रामीण भागातल्या स्वच्छतेकरता पाठवले आहेत. कारण आता पाणी कमी झाल्यानंतर आरोग्याचा प्रश्न कुठे निर्माण होऊ नये याकरता साफसफाई होणं गरजेचं आहे. यासोबत डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी असतील, आमचे आमदार महोदय गावीसाहेब असतील किंवा सर्वच कोणी सामाजिक यंत्रणा ह्या कामाला लागल्या आहेत. आणि या माध्यमातून मी शिंदे साहेबांनी आज खरोखरच या डहाणूकरला आरोग्यामध्ये कुठे अडचण होऊ नये म्हणून एवढी मोठी टीम त्यांनी या डहाणूच्या स्वच्छतेकरता पाठवली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही सर्व युद्ध पातळीवर कामाला लागलोय.